टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदू नववर्षानिमित्त विलेपार्ल्यामध्ये कुठली राजकीय गुढी निघत नाही। एक सर्व ह्या पार्ल्यातले नागरिक मिळून एक गुढी रॅली काढत असतात, पण काही लोकांनी हिंदूंच्या सणाला विरोध केला। इकडे तुम्ही बघत असाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने इथे स्टेज असतो आणि आता 3:30 वाजलेले आहेत। पोलिसांनी आम्हाला विरोध केला स्टेज घालायला। काही लोकांनी हिंदूंच्या सणामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न केला, पण आपण प्रसारमाध्यम आणि आमचे सर्व सहकारी याच्यामुळे त्यांचे जे गैरसमज होते, यावेळी आम्ही ठरवलं होतं जर आम्हाला स्टेज घालू दिला जाणार नाही तर या इकडे बसून आम्ही आंदोलन करणार होतो। पण आता कुठल्याही प्रकारचं विघ्न आमचं दूर झालेलं आहे। पण दुर्दैव आहे विलेपार्ल्यासारख्या ठिकाणी एक राजकीय पक्ष पडद्यामागून आमचा स्टेज होऊ नये, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टेज होऊ नये म्हणून कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कंप्लेंट करत होते आणि त्या कंप्लेंटला आमचे काही जाणकार ज्येष्ठ मंडळी यांनी त्यांच्या स्टेजवर ऑब्जेक्शन घेतला की स्टेज किती बाईचा आहे आणि आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी वरुण सरदेसाई, अनिल परब साहेब शिवसेना नेते यांच्या मार्गदर्शनानंतर आता स्टेज घालायचं परमिशन आम्हाला मिळालेलं आहे। आम्ही रितसर कायदेशीर पत्रव्यवहार डिस्पॅच पोलीस स्टेशनला केलं होतं, साऊंडचं परमिशन टाकलं होतं, पण मुद्दामून परमिशन मिळू नये। काल शनिवार होता, 4 वाजेपर्यंत आम्हाला देतो सांगण्यात आले होतं, पण डिस्पॅच आमचं स्वीकारलं होतं, पण पैसे आमचे घेतले नव्हते। पण यावेळी पोलिसांना उगाच प्रेशर करून आमच्यावरती प्रेशर करून त्यांना नाहक बळी केला जातो। 2 दिवस झाले आज आम्ही इकडे आमचे सर्वच कर्फ्यूप्रमाणे तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवतो, फोटो दाखवतो, इथे गाड्या होत्या, पण आता ज्यावेळी वरिष्ठ याच्यामध्ये आल्याबरोबर आम्हाला स्टेज घालण्याचं परमिशन मिळालेलं आहे। हिंदूंच्या सणामध्ये आजपर्यंत कुठच्याही प्रकारे राजकीय रंग आला नव्हता, पण 2 भ्रष्ट हिंदू जे स्वतःला म्हणवतात त्यांची मी नावं घेऊन त्यांना मोठं करणार नाही, त्यांनी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टेज लागू नये म्हणून ऑब्जेक्शन घेतलं। आपण आता इथं इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढे जाऊन त्यांचा जो स्टेज आहे त्याची परमिशन 16x10ची आहे आणि त्यांचा स्टेज 50 फुटाचा लावलेला आहे। राजकीय हस्तक्षेप होत आहे म्हणून त्यांचा स्टेज वाचतोय। त्यांनी अनधिकृतरित्या या पोलमधनं लाईट चोरी केलेली आहे। आम्ही जेव्हा पोलिसांना म्हटलं की FIR घ्या त्या 2 जणांवरती, ते 2 संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांची नावं घेऊन त्यांना मी मोठं करणार नाही, पण विलेपार्ले पोलीस स्टेशननी FIR घेतलेला नाही आहे। वीज चोरी झालेली आहे पार्ल्यामध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।